सर्वांना नमस्कार. ऑफिसवाला लव या स्टोरीचे 50 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. स्वीटीनं रिकामी गाडी जी आर्यननं पाठवली होती ती पुढे पाठवली आणि स्वतः पाठीमागून आली. पण आर्यनला वाटलं ती आली नाही म्हणून तो चिडून बेडरूममध्ये गेला. पिस्तूल घेऊन त्यानं गोळी झाडली. तशी स्वीटी फार घाबरली आणि आर्यनने स्वतःला काही करून घेतलं की काय असं तिला वाटलं आणि ती पळतच बेडरूममध्ये गेली. तसं चिडलेल्या आर्यननं तिच्या कपाळावर बंदूक रोखली आणि खूप अँग्री लुकमध्ये तो तिच्याकडे बघत होता. आणि ती घाबरली आणि म्हणाली, आर्यन काय झालं? तसं तिला बोलण्याची संधी न देता त्याने बंदुकीचं टोक तिच्या तोंडातच घातलं आणि स्वीटी आता खूप घाबरून त्याच्याकडे बघत होती. आणि आर्यन मात्र खूप चिडलेला दिसत होता आणि रागाने लालबुंद होऊन तिच्याकडे बघत होता. आणि तिनं आता तिची नजर त्या रूमवरून फिरवली. रूम तर खूप सुंदर डेकोरेट केली होती, एकदम स्पेशल. आणि त्या रूमकडे बघून खूप रोमॅन्टिक फिलिंग येत होती. पण चिडलेल्या आर्यनकडे बघितलं की तिच्या सगळ्या फिलिंग कुठल्या कुठे गायब व्हायच्या. तिने आता भिंतीवर बघितलं तर आर्यननं आता गोळी झाडली होती आणि आर्यन आणि स्वीटी दोघांच्याही फोटोवर गोळी झाडली होती. एक साथ दोघांना संपवणार, तुझाही जीव घेणार आणि स्वतःचाही जीव देणार असं तो म्हणाला होता. आणि म्हणूनच की काय त्यानं त्या फ्रेमवर गोळी झाडली होती. इतका चिडला होता तो की त्यांच्याच आठवणी अशा खराब करत होत्या. आणि मग आर्यनने तिच्या तोंडातून पिस्तूल काढलं आणि स्वतःच्या डोक्यावर पिस्तूल लावला आणि तिला म्हणाला, बोल, शूट करू का? तशी स्वीटी आणखीन घाबरली आणि त्याच्यासमोर गेली आणि म्हणाली, आर्यन काय वेडेपणा आहे. आता मी आले आहे ना, नको ना असं करू प्लीज, मला भीती वाटते. आर्यनने आता बंदूक दिली फेकून आणि तिचा दुसरा हात पकडला आणि मागे खेचला आणि म्हणाला, बोल, जाशील का परत मला सोडून? खबरदार जर मला परत सोडून गेलीस तर. काहीही झालं तरी घर सोडायचं नाही, ही बेडरूम सोडायची नाही, नाहीतर स्वीटी तू मला कायमची गमावून बसशील. स्वीटीचा हात आता दुखत होता पण त्याच्या रागामागचं प्रेम तिला कळत होतं. तो नाही सहन करू शकत ती दूर गेलेली. मी तिच्यावर कितीही चिडेन पण तिनं जाऊ नये माझ्यापासून दूर असा हेका होता त्याचा. आणि आता स्वीटीचा हात दुखायला लागला आणि ती म्हणाली, आर्यन सोड ना, मी नाही पुन्हा जाणार तुला सोडून, प्लीज माझा हात सोड. आर्यन म्हणाला, नाही सोडणार. आणि ती म्हणाली, आर्यन दुखतंय. आणि आर्यन आणखीनच तिचा हात ओढत म्हणाला, दुखू दे, मला किती त्रास झाला, त्याचं तुला काही पडलं नाही का? उठ की सूट पळून जातेस, मला सोडून जातेस, मग मी कुठे जाऊ? मजनूसारखा तुझ्या मागे मागे येऊ का? स्वीटी आता इथून पुढे असं होणार नाही, तुला जर जायचं असेल तर तू कायमची जा, पुन्हा परत येऊ नकोस. असं म्हणून आर्यन खूप वैतागला होता आणि अस्वस्थ होऊन बोलत होता. आणि स्वीटीला वाटायला लागलं की चुकलं की काय माझं इथून जाऊन. इथे राहिले असते तर कदाचित दोघांमधलं भांडण काही तासातच मिटलं असतं. पण असं दूर निघून जाणं योग्य नाहीच. अशानं गैरसमज वाढतो आणि नवरा बायकोतला दुरावासुद्धा वाढतो. आणि ती शहाण्या बायकोसारखी म्हणाली, आर्यन सॉरी, आय एम रिअली रिअली सॉरी, मी नाही पण तुला सोडून जाणार, प्लीज मला माफ कर, तुझ्या जाणे मनला माफ कर. असं आर्यन. पण आर्यन काही गोष्टी अशा घडतात की मला इथून लांब जाऊ वाटतं, पण मी तरी काय करू? आणि आत्ताही मी आधीच बोलते तुला याबद्दल. तू माझ्यासाठी नेकलेस सिलेक्ट करायला आता निकीला का सांगितला? तुला माहीत आहे ना मला आवडत नाही. तू माझ्यासाठी काहीही आणलं असतं तरी मला चाललं असतं. आणि आर्यन मला वाटलंच मला तुला याचाही प्रॉब्लेम असणार. स्वीटी तुला तिच्यापासून का प्रॉब्लेम आहे ग? तुला परीपासून प्रॉब्लेम नाही, मग तिच्यापासून का प्रॉब्लेम आहे? दोघेही माझ्या फ्रेंड आहेत. आणि स्वीटी माझी, आर्यन, परी तुझी बेस्ट फ्रेंड आहे,
पण ती असं कधीच वागत नाही. तुझ्यात आणि माझ्यात मिसअंडरस्टँडिंग व्हावं म्हणून ती कधीच प्रयत्न करत नाही. पण आत्ताची गोष्ट वेगळी आहे. मला सतत असं वाटतं की तिच्यामुळे तू माझ्यापासून दुरावत आहेस. माझं चुकत असेल कदाचित, पण मला असंच वाटतं. मग मी काय करू तूच सांग. आणि आर्यन म्हणाला, ओके, तुला नाही ना तिनं सिलेक्ट केलेला सेट घालायचा तर नको घालू, पण मी तुझ्यासाठी आणखीन सेट आणलेले आहेत, ते तरी घेऊ शकतेस ना. आणि स्वीटी म्हणाली, आर्यन तू इतके सेट खरेदी केले माझ्यासाठी का? आणि आर्यन म्हणाला, नो, त्या निकीसाठी, तिच्यासाठी खरेदी केले मी ते सेट. फुलिश क्वेश्चन, असं म्हणून त्यानं डोकं पकडलं आणि खाली बसला. स्वीटी आता गालात हसली, त्याच्या जवळ जाऊन बसली आणि त्याच्या खांद्यावर डोकं टेकवून म्हणाली, आर्यन मूड ठीक कर ना, आज व्हॅलेंटाईन डे आहे ना. आर्यन पुन्हा चिडचिड करत म्हणाला, ओ या, रिअली? मला तर माहीतच नव्हतं. आणि म्हणून तू तिकडे होतीस ना? तुला खूप माहीत आहे म्हणून. आणि मला काहीच माहीत नाही म्हणून मी बुद्धू अशी रूम डेकोरेट करून बसलो ना. लिसन स्वीटी, मी तुझा नवरा आहे, फक्त घरी, आणि मी बाहेर आर्यन देसाई असेल. आणि माझी लाईफ तू कंट्रोल करू नकोस प्लीज. अँड माय लाईफ माय रूल. मी माझ्या रूलनुसारच माझी लाईफ जगणार. गॉट इट? मला माझ्या बिझनेस लाईफमध्ये कोणीही इंटरफेअर केलेला चालणार नाही. कोणीच नाही. इट मीन्स अगदी तूसुद्धा नाही. आणि स्वीटी आता गप्प बसली आणि म्हणाली, ओके बाबा, चल ना, मला भूक लागली, कॅन्डल लाईट डिनर करूया. आणि आर्यन, ही साडी कशी दिसते मला तू सांगितलंच नाही. तो आता काहीच न बोलता नुसता रागात होता. आणि ती म्हणाली, चल ना. आर्यन म्हणाला, मला भूक नाही, तू खाऊन घे, असं म्हणून रूममधून बाहेर गेला आणि पळतच जिने उतरून खाली गेला. इतक्यात पाठीमागून स्वीटी खूप जोरात ओरडली, आर्यन हेल्प मी, माझा हात. तसं आर्यनला वाटलं की पुन्हा धडपडली की काय, आणि पळतच पुन्हा जिने चढून वर गेला. आणि त्यानं बघितलं तर स्वीटी त्याच्याकडे बघून हसत होती आणि तिनं एका हातानं तिचा कान पकडला होता. आणि ती नाटक करते हे त्यानं बघितलं आणि पुन्हा गुस्सेमे लाल होकर तिथून निघाला स्टडीकडे जायला. तशी आता स्वीटी अचानक त्याच्या पायातच बसली आणि तिनं त्याचा पाय पकडला आणि पुन्हा गाणं म्हणाली, ओ मिस्टर राजा लौट के आजा, हुई खता अब मान जा, जो तू न माना बना बेगाना, है तेरे प्यार की कसम, अब मैं तेरी कसम दे दूंगी मैं जान. असं म्हणून गाण्यातून स्वीटी आर्यनला म्हणवायला लागली. आणि आर्यन तसंच तोंड वाकडं करून रागात तिला म्हणाला, ओ जाने जाना पास ना आना, तेरी बातों में नहीं आऊंगा, जो तूने छेड़ा मैं भी हूँ टेढ़ा, है इस जवानी की कसम, तेरा बैंड में बजा के जाऊंगा. असं म्हणून आर्यनने तिच्यासमोर एक पंच नेला खूप रागात. आणि स्वीटीने थोडंसं हसून पाठीमागे तोंड घेतलं आणि पुन्हा कान पकडून म्हणाली, ओ मिस्टर राजा लौट के आजा, हुई खता अब मान जा. आणि आर्यन आता तरीसुद्धा चिडून खाली निघालाच. तसं स्वीटीने आता तिथलं पिस्तूल घेतलं, त्यानं मघाशी फेकलेलं, आणि लावलं स्वतःच्या डोक्याला आणि म्हणाली, आर्यन, आता खाली गेलास तर बघ. आणि आर्यनने तिच्याकडे बघितलं, अजिबात घाबरला नाही आणि म्हणाला, स्वीटी, ती खेळण्याची गोष्ट नाही, खाली ठेव. आणि स्वीटी म्हणाली, नाही ठेवणार. सॉरी म्हणाले ना, आता जीव देऊ का मी माझा? मग तू सॉरी माझी ॲक्सेप्ट करशील का? त्यानं आता कमरेवर हात ठेवला, दोन्हीच्या दोन्ही, आणि तिच्याकडे बघून म्हणाला, लेडी डॉन, आधी पिस्तूल खाली ठेव, गोळी सुटेल. आणि स्वीटी म्हणाली, नाही ठेवणार. काय करशील? तुलाच फक्त 30 मार खाण होता येतं का? मी सुद्धा गोळी चालवू शकते, मला पण प्रॅक्टिस आहे. आणि आर्यनने आता पुन्हा त्याचा अंगठा आणि उरलेल्या 2 बोटांनी डोकं चोळलं आणि तिला गाफील ठेवून तसाच पाठीमागून एक पिस्तूल काढला आणि तिच्या पायात गोळी झाडली. तशी स्वीटी उंदरासारखी उडी मारली आणि ओ मम्मी असं म्हणून पिस्तूल दिलं फेकून आणि आर्यनच्या मिठीत पळाली. आर्यनने आता न हसता तिला म्हणाला, क्या हुआ बेबी,
लेडी डॉनवाली अकड़ फुस हो गई क्या. आणि आता ती गेली जिथं त्यांच्यासाठी डिनर प्लॅन केला होता तिथं. आणि एका हातानं जमत नव्हतं तरी प्लेट वाढून घ्यायला लागली आणि म्हणाली, आर्यन बेबी प्लीज, तुला माझी शपथ, आज स्पेशल मोमेंट आहे ना, मग आज पण भांडायचं आहे का. आणि आता तो गेला आणि गुपचूप तिथं जाऊन बसला. आणि मग तिला वाढायला येत नव्हतं, त्यानंच तिच्या हातातून स्पून घेतला आणि दोघांसाठी प्लेट वाढून घेतल्या. आता तिला खायलासुद्धा येत नव्हतं, मग त्यानंच तिला गुपचूप भरवायला सुरुवात केली. आणि स्वीटी हसून त्याच्या हातानं खात होती. मग त्याचाच हात पकडून त्याला खा म्हणत होती, पण तो खात नव्हता. मग आता तिने एक घास तोंडात पकडला आणि तशीच तिचं तोंड त्याच्याकडे घेऊन गेली आणि खा असं नजरेनं सुचवलं. आणि आर्यने तोंड वाकडं करत पुढचा घास स्वतःच्या हातानं स्वतः खाल्ला, पण तिच्या तोंडातला अजिबात नाही खाल्ला. मग दोघांचाही डिनर झाला. त्यानं सरळ सगळे कपडे काढून फेकले आणि नाईट सूट घातला आणि लॅपटॉप घेऊन बेडवर बसला. आणि आता तो काही करणारच नाही का असं तिला वाटलं. पण आता तिचा हात फ्रॅक्चर होता, अशा अवस्थेत काही करावं असं त्याला वाटलं नाही. मग गिफ्टसुद्धा कशासाठी द्यायचं, नंतरच देता येईल असं त्यानं मनात ठरवलं होतं. आता त्याला कसं म्हणायचं की काहीतरी कर म्हणून तीही संकोचत होती. आणि 2 दिवस झालं बेडरूम सोडून तो किती संकोच वाटत होता तिला. ओ माय गॉड, आणखीन 8 दिवस जर मी त्याच्यापासून दूर राहिली ना, तर आम्ही दोघेही एकमेकांना ओळखणारच नाही. मग आता तिनं मोबाईलवर थोडीशी रोमॅन्टिक गाणी लावली, त्याला हिंट देण्यासाठी इनडायरेक्टली. आणि तो म्हणाला, स्वीटी मला डिस्टर्ब होतंय, प्लीज तू झोप. ती म्हणाली, आर्यन दाखव ना माझं गिफ्ट, आणि मी सगळे गिफ्ट ठेवणार माझ्याकडेच, असं ती मुद्दाम त्याला हट्ट करून म्हणाली. आणि तो लॅपटॉपमध्ये बघतच म्हणाला, सगळे तुझेच आहे, तू त्याचं काहीही करू शकतेस. आणि ती म्हणाली, आर्यन बघ ना माझ्याकडे, मी इतकी स्पेशल रेडी झाले, तुझ्यासाठी होऊन आले ना रेडी, आणि तू माझ्याकडे बघत पण नाही. सांग ना मी कशी दिसते. आणि त्यानं तिच्याकडे बघितलं, थोडीशी मान वाकडी करून, आणि म्हणाला, नॉट गुड, तू अजिबात चांगली नाही दिसत. स्वीटी म्हणाली, आर्यन मला मम्मीनं रेडी केलं. मग तुला असं म्हणायचं आहे का की मम्मी मला चांगलं तयार नाही करू शकत. मग तू तयार कर ना, तुला हवी तशी. मला चालेल तुम्हाला कसंही तयार केलं तरी, असं ती हसूनच म्हणाली. आणि आता आर्यनने लॅपटॉप बंद केला आणि म्हणाला, आर यू शुअर, खरंच तुला चालेल मी तुला कसंही तयार केलं तरी. आणि ती म्हणाली, हो. आणि आता आर्यन लॅपटॉप ठेवला बाजूला आणि तिच्या जवळ आला आणि तिच्या डोळ्यात डोळे घालून बघितलं आणि त्याच्या अंगठ्यानं पहिल्यांदा तिची लिपस्टिक पुसून टाकली. तसंच स्वीटीला मोठा धक्का बसला आणि आता हा काय करणार असं तिला वाटलं. पण तरीही तो काय करतो हे बघत राहिली. मग त्यानं तिच्या केसांची हेअरपिन काढली, फेकून दिली. मग तिची खड्यांची टिकलीसुद्धा फेकून दिली. तिच्या गळ्यातून नेकलेस काढला, फेकून दिला. मंगळसूत्र काढलं, तेही बाजूला ठेवून दिलं. आणि तिच्या इयरिंगसुद्धा काढल्या. हातातून घड्याळ, ब्रेसलेट काढलं आणि तेही तिथेच फेकलं बेडच्या खाली. आणि शेवटी तिचं काजळ विस्कटलं. आणि आता बिना मेकअपवाली आणि विना ज्वेलरीची स्वीटी कशी दिसते हे त्याला बघायचं होतं. आणि तरीही ती खूप ब्युटिफुल दिसत होती. खरं तर तिला कोणत्याच दागिन्यांची गरज नव्हती. आणि तो तिला म्हणाला, तू आत्ता ब्युटिफुल दिसतेस, मी केली तुला तयार व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करण्यासाठी, असं म्हणून गालात थोडा हसला. आणि स्वीटीसुद्धा गालात हसून मान झुकवून त्याच्याकडे डोळे वर करून बघत होती. आणि मग तो आणखीन तिच्या दिशेनं पुढं सरकला आणि तिच्या वन साईड पदराची पिनसुद्धा काढून फेकली. तसा तिचा पदर सरकन खाली सरकला. स्वीटी आता खूप लाजून गेली आणि त्यानं लाईट ऑफ केली आणि तिच्या ब्लाउजच्या हुककडे त्याचे हात गेले. तशी त्याच्या बोटांचा स्पर्श झाल्यामुळे ती शहारली आणि तिनं त्यालाच मिठी मारली. त्यानं पुन्हा तिला व्यवस्थित तिच्या हाताला धक्का लागू न देता बेडवर झोपवलं. तिचे उरलेले कपडेसुद्धा तिच्या शरीरापासून दूर केले
आणि स्वीटीवर प्रेम करायला सुरुवात केली आणि तिला किस करण्याकरता म्हणाला, हॅपी व्हॅलेंटाईन डे स्वीट हार्ट, आय लव्ह यू माय जान. आणि ती आय लव्ह यू म्हणणार इतक्यात तिच्या तोंडामध्ये तोंड घातलं आणि तिचं तोंड बंद करून टाकलं. स्वीटी थोडी गालात हसली आणि त्याच्यामध्ये हरवून गेली. आणि 2-3 दिवसांच्या विरहानंतर दोघेही लव्ह बर्ड्स एकमेकांना खूप त्रास देत होते. आणि आर्यन तिला आता अशीच सोडणार नव्हता. त्यानं खूप सारे लव्ह बर्ड तिच्या ओठांना, मानेवर, चेस्टवर सगळीकडे केले आणि स्वीटीनं सुद्धा ते सगळं सहन केलं. आणि मग तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत तो तिच्या कुशीत येऊन पडला. दोघेही झोपले आणि जेव्हा सकाळ झाली आणि स्वीटीने आरशात स्वतःला बघितलं आणि त्याच्या त्या लव्ह बाईट्सना बघून ती खूप हसायला लागली, लाजत सुद्धा होती. इतक्यात पुन्हा तिच्या कमरेत भोवती त्याची मिठी पडली आणि त्यानं उचलून तिला बेडमध्ये आणली आणि पुन्हा एकदा तिला स्वीटवाला त्रास द्यायला सुरुवात केली.